मुली व महिलांसाठी पोहण्याचे प्रशिक्षक म्हणून महिलांची नेमणूक करा, अन्यथा जलतरण तलाव बंद पाडू। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचा इशारा। विष्णू कारंपुरी महाराज। सोलापुरातील आशिया खंडात विख्यात असलेल्या श्री मार्कंडेय जलतरण तलाव असून या ठिकाणी मुला-मुलींनी व युवक युवतींना पोहण्यासाठी क्रीडा शिक्षक नेमलेले आहेत, परंतु मुलींना व महिलांना पुरुष प्रशिक्षक पोहणं शिकवतात अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे महिलांना पोहणे शिकवण्यासाठी पुरुष प्रशिक्षक असणे चुकीचे व गंभीर बाब आहे। म्हणून महिला व मुलींसाठी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने समितीचे सदस्य व नागरिक बंधू भगिनी पुरुष प्रशिक्षकांना हटवण्यासाठी वेळ पडल्यास जलतरण तलाव बंद पाडू असा इशारा मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिला आहे। मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्तांचा जनता दरबार या अभियानात निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात सोलापूर येथे पोलीस हेडक्वार्टर समोर असलेले श्री मार्कंडेय जलतरण तलाव मुले मुली पोहणे शिकण्यासाठी येत असतात। दुपारी 2 वाजल्यानंतर महिला व मुलींना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यात येते। हे प्रशिक्षण पुरुष क्रीडा जलतरणपटूंकडून दिले जाते। ही बाब अत्यंत चुकीची आहे। म्हणून मुली व महिलांसाठी पुरुष प्रशिक्षक न ठेवता महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी आमच्या संघटनेच्या वतीने करीत आहोत। कारण आपण पाहत आहोत अलीकडच्या काळात मोबाईल युगामुळे अनेक वाईट समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्यात पुरुष प्रशिक्षक असणे हे अत्यंत धोक्याचे आहे व यातून संभाव्य अपप्रवृत्ती प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही। म्हणून पूर्वदक्षता म्हणून आपल्याला विनंती आहे की मार्कंडेय जलतरण तलावात मुली व महिलांना प्रशिक्षण देण्यास महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी, अन्यथा तसे प्रकार आढळल्यास आमच्या संघटनेच्या वतीने पुरुष प्रशिक्षकांचे प्रशिक्षण देणे बंद पाडू असा इशारा देण्यात येत आहे। तरी माननीयांनी वरील विषयाबाबत गंभीर दखल घेऊन महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी असे सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे। जनता दरबार अभियानात विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, शोभा पोला, विठ्ठल कुराडकर, प्रसाद श्रीनिवास बोगा, लक्ष्मी लोंढे, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख आदींचा समावेश होता। नमस्कार, मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीने आम्ही जनता दरबार या कार्यक्रमांतर्गत माननीय महापालिका आयुक्तांनी जो जनता दरबार घेतला त्यामध्ये आम्ही एक निवेदन दिलं की सोलापूरमध्ये आशियाई खंडातील असं नामांकित जलतरण तलाव आहे श्री मार्कंडेय जलतरण तलाव। या तलाव अनेक दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने बंद आहेत, परंतु महानगरपालिकेने तलाव पोहण्याचा तलाव चालू करून काही दिवस होत आहेत, पण त्या ठिकाणी आता शाळा सुट्ट्या आहेत, कॉलेजेस सुट्ट्या आहेत, मुलांना सुट्ट्या असल्यामुळे पोहण्याचा शिकतात। त्याप्रमाणे मुलीसुद्धा पोहण्याचे शिकणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणून हे शिकत असताना त्या मुलींना शिकविण्यासाठी प्रशिक्षक किंवा प्रशिक्षणार्थी हे महिलाच असली पाहिजे। गेल्या काही वर्षापासून मुलींना आणि महिलांना शिकविण्यासाठी पोहणे शिकविण्यासाठी पुरुष प्रशिक्षक आहे। हे अत्यंत चुकीचं आणि आपल्या संस्कृतीला न जपणारा किंवा न म्हणजे त्या पसंत पडणार आहे, संस्कृतीचा भंग करणार आहे। म्हणून जरी ते गुरुजन असलं तरी देखील त्या ठिकाणी महिला प्रशिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी केलेली आहे। आणि त्याहून पुढे जाऊन सांगतो की महिला प्रशिक्षण मिळण्यासाठी तुम्हाला वेळ लागत तर महिला शिक्षणासाठी मुलींसाठी ते पोहण्या तलाव प्रशिक्षण बंद करा, पण तसंच जर शिकवायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः मी माझे सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली स्वतः जाऊन ते आम्ही त्या पोहण्याचं प्रशिक्षकांचं काम आणि पोहण्याचं बंद करू असा इशारा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।